नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कशा सर्व. दादा आलेत युगांडावरून, तर आम्हालाही फिरायला त्यांच्याबरोबर चान्स भेटतो. थंडी नव्हती, पाऊसही नव्हता आणि दादांचंही सकाळी काम झालेलं, तर म्हटलं चला संध्याकाळी फिरायला जाऊया सगळेजण. आणि मग सगळेजण आम्ही आलो सरिट सेंटर मॉलमध्ये. इथे सरिट सेंटर मॉल आहे ज्याच्यामध्ये लहान मुलांचं पण प्लेग्राऊंड आहे आणि मोठ्यांना पण गेम्स वगैरे खेळायला प्लेग्राऊंड आहे. तर पहिलं जियानला येऊन आम्ही प्लेग्राऊंडमध्ये ठेवलं आणि श्रियानलाही मम्मीबरोबर बसवलं. श्रियानला पण खूप मजा येते इथे प्लेग्राऊंडमध्ये. तर मम्मीला आणि जियानला आतमध्ये ठेवलं. थोडा वेळ जियानबरोबर मी पण खेळली, कारण त्याला आतमध्ये खूप आवडतं आणि आरामात 2-3 तास तो आतमध्ये एकटा पण खेळतो आणि मग अर्धश असले की त्यांच्याबरोबर पण खेळतो. पण ते लोक लेट येणार होते म्हणून जियानला आम्ही ठेवलं आधीच प्लेग्राऊंडमध्ये. आणि जियान खूप दिवसाने आला, तर तो खूप एन्जॉय करत होता आणि त्याला खूप मजा आली. तर आम्ही त्याला ठेवलं प्लेग्राऊंडमध्ये आणि मग आम्ही बाहेर आलो, कारण जितूने आणि दादांनी बॉलिंगसाठी तिकीट काढलेली आणि पूल टेबलचं पण तिकीट काढलेलं. तर ते लोक बॉलिंग खेळायला लागले. दादा एवढं मस्त खेळत होते बॉलिंग, मला खूप आवडलं त्यांचं बॉलिंग. आणि जितूही छान खेळत होता आणि जितू खेळतोही, पण काय माहिती आजचा दिवस त्याचा खराबच होता. तर तुम्ही बघा, दोघंही मस्त खेळत होते आणि डिस्प्लेवरती दादाचं आणि जितूचंच नाव येत होतं आणि हा बॉलिंगचा गेम दादाच विन झाले आणि खूप त्यांना मजा येत होती. दादांना असं स्पोर्ट्स खेळायला खूप आवडतात. कॅरम म्हणा, बॉलिंग म्हणा किंवा पूल टेबल ह्या लोकांचं खूप फेवरेट आहे. जितूच्या पप्पांचं पण पूल टेबल खूप फेवरेट होतं. ते मोबाईलमध्येही हेच खेळायचे. आणि इथे नायरोबीला ना लहान मुलांचे म्हणा किंवा मोठ्या माणसांचे स्पोर्ट्स गेम्स खूप आहेत, त्यामुळे खेळायला खूप मजा येते. आणि विकेंडला सगळेजण इथे, विकेंडला तर खूपच गर्दी असते इकडे, कारण विकेंडला सगळेजण असे स्पोर्ट्स खेळायला येतात. तर तुम्ही बघा, मस्तपैकी जितू आणि दादा खेळत आहेत आणि मी पण ट्राय केलं खेळायचं, कारण पहिली जेव्हा आलेलो तेव्हा आम्ही खूप खेळायला यायचो इकडे आणि आता श्रियान झाल्यापासून यायलाच भेटत नाही टाईम. तर मग जितू आणि दादाच खेळत होते, तर म्हटलं चला मी पण एक डाव खेळते आणि मी पण थोडा वेळ खेळली त्यांच्याबरोबर आणि खूप मजा येत होती. खूप दिवसांनी आम्ही बाहेर आलेलो, कारण खूप दिवस झाले असे बाहेर कुठे फिरायला गेलो नव्हतो. दादांच्या निमित्ताने आम्ही सगळेजण बाहेर आलो. किती मजा येते ना फॅमिली सगळे एकत्र असलो की. आणि पूनम आणि क्रियांना आम्ही खूप मिस केलं. ते लोक असले तर ते लोक असते तर खूप अजून मजा केली असती. तर असो बघा, डिस्प्लेवरती दादांचंच हाय पॉईंट होते आणि जितूचं कमी पॉईंट होते. इकडची जी केनियन लोकं आहेत, लोकल माणसं, ती लोक विकेंडला हे सगळे गेम्स स्पोर्ट्स खेळायला खूप येतात आणि खूपच गर्दी असते विकेंडला. पण आम्ही विकेंडला आलो नव्हतो, तर त्यामुळे आम्हाला भेटलं एक सीट. नाही तर मग इथे एवढं गर्दी असतं की एक तास वेटिंगला थांबावं लागतं. तर मग दादांनी मस्त गोल केला आणि छानच खेळत होते. बघा तुम्ही, दादांचेच हाय पॉईंट होते आणि इथे सगळ्यांचे प्रत्येकाचे डिस्प्ले लागले आणि सगळेजण आपापले खेळत होते. इंडियानेही खूप जण आलेली खेळायला आणि केनियन पीपल पण खेळत होते. जितूला आज मजा येत नव्हती बॉलिंग करायला, कारण त्याचा एकही गोल परफेक्ट लागत नव्हता, तरी पण तो खेळत होता. हा गेम तो फायनली दादाच जिंकले, कारण ते मस्त आज त्यांचा दिवस होता, तुम्ही बोलू शकता. ते खूपच छान खेळत होते. आणि ते युगांडालाही स्पोर्ट्स खेळतात, क्रिकेट म्हणा, टेबल पूल म्हणा, बॉलिंग म्हणा, ते ऑलरेडी खेळतात, त्यामुळे त्यांना सवय आहे. तर हाही गेम ते जिंकले. अशी दादांनी पण खूप धमाल मस्ती केली. आणि तेवढ्यात मग आले अंजू आणि दत्ता दादा, आणि ते लोक आल्यावरती तर आमची अजून मजा स्टार्ट झाली, कारण अर्शदर्श पण आलेले आणि श्रियानला पण मी मग बाहेर घेऊन आली, कारण खूप वेळ तो आतमध्ये होता. आणि अर्शदर्श आल्यावरती जियानला शोधायला लागले, पण जियान प्लेग्राऊंडमध्ये होता, त्यांना माहिती नाही, कारण ते पण आज सकाळी प्लेग्राऊंडमध्ये गेलेले, तर त्यामुळे अंजू त्यांना परत टाकणार नव्हती प्लेग्राऊंडमध्ये. तर तुम्ही बघा, इथे दोघं ना खूप सॅड होऊन बसलेले, त्यांना जियान पाहिजे होता. तर मी परत गेली प्लेग्राऊंडमध्ये जियानच्या आणि मग जियानला घेऊन आली. जियान येतच नव्हतं, कारण त्याला खेळायचं होतं, पण मी सांगितलं अर्शदर्श आले आहेत, तर तो आला लगेच. तर तुम्ही बघा तिघं कसे भेटले. अर्श तर खूप खुश होतो जियानबरोबर आणि खूप मस्ती करतात मग दोघं भेटून. मग इथे मस्तपैकी गप्पा मारल्या आम्ही बसून, कारण मग खूप खेळलेलो आणि हात पण दुखायला लागलेला. मी तर खूप दिवसांनी खेळली, तर माझाही हात दुखायला लागलेला.
मग आम्ही सगळेजण पूल टेबलवरती गेलो, पण श्रियान कुठे देतोय खेळायला. बघा पूल टेबलवरती सगळे बॉल सजवून ठेवलेले, पण श्रियान तिथे मधी सगळ्यांना डिस्टर्ब करत होता. तर मग सगळेजण खेळायला लागले परत आणि दत्तादादाही आलेले. तर सगळेजण एन्जॉय करत होते आणि आम्ही पण मुलांना छोटे गेम्समध्ये 3 जणांना घेऊन तिथे एन्जॉय करत होतो. खूप मजा आली. खूप मस्त वाटतं ना कधीतरी आपण स्पोर्ट्स गेम्स खेळायला येतो. क्रियांला मी खूप मिस केलं, कारण क्रियांला हे सगळे स्पोर्ट्स गेम म्हणा खूप आवडतात खेळायला त्याला. तर तो असता तर तो खूप खेळला असता जियानबरोबर. तर जियानही त्याला खूप मिस करत होता. दादा बोलले आहेत नेक्स्ट टाईम येताना ते घेऊन येणार आहेत त्या दोघांना करून, कारण दादा काय केनियामध्ये 2-2, 3-3 महिन्याला मार्केटिंगसाठी येतच राहतात. जियान माझा पूल टेबलसाठी छोटा पडतो, पण त्याला हा गेम खूप आवडतो. तो भले खेळत नाही, पण जितू आणि सगळे दोघे पण दादा खेळत होते तर तो खूप आवडीने बघत होता आणि ती बॉल सेट करून देत होती. इथली केनियन लोकल गर्ल त्याच्याबरोबर तोही बॉल सेट करत होता. आणि मग अंजूने थोडा वेळ श्रियानला घेतलं. श्रियानला मी पॅक करून आणलेलं, तर त्याला खूप गरमी झालेली तर थोडं ओपन केलेलं त्याला आणि खूप मजा करत होते. अर्श आणि दर्श पण, त्यांना पण बॉलिंगचा गेम दिलेला, तर 3 जण मिळून मस्तपैकी बॉलिंग करत होते. तर जितू बघा इथे त्याला शिकवत होता पूल टेबल कसं खेळतात, कारण जियानला खूप आवडतं पूल टेबल खेळतात हे लोक तेव्हा बघायला. तर तो बोलत होता पप्पांना मला शिकव करून, तर ते जितू त्याला शिकवत होता. खूप मजा येते ना जेव्हा बघा ना कसं जितू त्याला शिकवतोय खूप, आणि त्याला किती एक्साइटमेंट शिकायची. मोठा झाल्यावरती तो नक्कीच खेळेल पूल टेबल. आणि मी इथे दर्श बरोबर मस्ती करत होती. दर्श एवढा गोंडस आहे ना, मला खूप आवडतो आणि मी त्याच्याबरोबर सारखी मस्ती करत राहते. तर खूप मजा केली मुलांनीही आणि आम्ही पण खूप एन्जॉय केला. आणि मग आम्ही सगळेजण एकत्र गेलो डिनर करायला. म्हटलं चला आता आलो आहे तर सगळे डिनर करूनच घरी जाऊ करून. तर मग आम्ही निघालोच आणि आम्ही हॉटेलला जेवायला जाताना काय जुगाड केला बघा. दादांची एकच गाडी होती आणि दत्तादादा बाईक घेऊन आलेले. तर म्हटलं चला एकाच गाडीमध्ये घुसूया करून आणि जुगाड करून जाऊया. दत्तादादा उबेर बोलवणार होते पण नाही बोलली आणि म्हटलं चला एकाच गाडीत बसून जाऊया. तर तुम्ही बघा किती ॲडजस्टमेंट केलं आणि जितूच्या मी मांडीवरती बसली आणि सगळेजण प्रॉपर आलो बसून हॉटेलमध्ये. ठीक आहे जुगाड केला पण कामी आला, कारण काय एवढं अनकम्फर्टेबल वाटलं नाही. व्यवस्थित बसून आलो आम्ही हॉटेलमध्ये सगळेजण आणि खूप हसलो, कारण हा जुगाड आमचा कामी आला, नाहीतर खूप उबेरसाठी वाट बघत बसायला लागलं असतं. तुम्ही पण असं बाहेरगावी राहून कधी असे जुगाड केले आहेत का नक्की कमेंट करून सांगा. तर आम्ही सगळेजण आलो हॉटेलमध्ये आणि दर्श आणि जियान खूप मस्ती करायला लागले, कारण तिथे मोठा फिश टँक होता तर तिथे ते लोक खेळत होते आणि धावतही खूप होते. आणि आज लेटही खूप झालेला, कारण गेम झोनमध्ये खूप हे लोक गेम खेळत बसलेले, त्यामुळे आम्हाला जेवायलाही उशीर झाला. जवळजवळ 10 वाजता आम्ही आलो हॉटेलमध्ये. श्रियानेही खूप कंटाळलेला, तर सगळ्यांनी ऑर्डर केलं जेवणाचं आणि सगळ्यांनी पहिलं जेवण घेतलं आणि मग जितूने घेतलं श्रियानला आणि मी पण जेवण घेतलं. तर अशा प्रकारे आम्ही खूप एन्जॉय केलं आणि आजचा दिवस खूप मजा आली, कारण सगळे एकत्र होतं आणि दादांना खूप मजा आली. मेन दादा होते तर आम्हालाही खूप मजा आली. तर असा होता आजचा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग. ब्लॉग आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.